लहान मुलांवर पाळत ठेवून रात्री झोपेत असतो त्यांना उचलायचा, त्यांना मारायचा आणि त्यानंतर त्यांच्या मृतदेहावर रेप करायचा। विकृत सिरियल किलर रवींद्र कुमारची नेमकी केस काय, हीच आहे आजची आपली क्राईम स्टोरी। मी हर्षदा परब, तुम्ही पाहताय हे मुंबई तकचं क्राईम स्टोरी सेगमेंट आहे। 14 जुलै 2015 दिल्लीच्या बेगमपूर भागात एका पडक्या वास्तूत छोट्या मुलीचा मृतदेह आढळला होता। तिचा गळा चिरून तिची हत्या केली होती। मृतदेहाकडे बघून मुलीवर जबरदस्ती झाल्याचं स्पष्ट दिसत होतं। पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला आणि घटनास्थळावर तपास चौकशी सुरू केली। पोलिसांना घटनास्थळावर काही पेपर्स मिळाले, त्यात त्यांच्या हातात एक ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा लागलं। त्या ड्रायव्हिंग लायसन्समुळे पोलीस एका तरुणापर्यंत पोहोचले, त्याचं नाव सनी। पोलिसांनी सापडलेल्या मृतदेहाच्या अनुषंगानं खून आणि रेप केसमधल्या सनीची चौकशी सुरू केली होती। सनीला तोवर माहीत नव्हतं की एका लहान मुलीच्या रेप आणि खून प्रकरणात पोलीस त्याची चौकशी करतायत। जेव्हा त्याला हे कळलं, तो हादरून गेला। पोलिसांनी सनीची चौकशी सुरू केली तेव्हा त्याच्याकडे वेगळीच माहिती होती। सनीनं जी माहिती पोलिसांना दिली त्यानंतर पोलीस स्वतः हादरून गेले होते, कारण त्यांना नेमकं कळत नव्हतं की हे सगळं घडतंय कसं। सनीने पोलिसांना त्यावेळी सांगितलं की त्याच्या शेजारी राहणाऱ्या रवींद्र नावाच्या तरुणाबरोबर त्याचं दारू पित असताना भांडण झालं। हे भांडण पुढे मारामारीपर्यंत पोहोचलं। रवींद्रने त्याच्या 2 साथीदारांच्या मदतीनं त्यानंतर सनीला मारलं आणि त्यानंतर सनीचं आय कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि पेपर त्याच्याकडनं हिसकावून घेतले। पोलिसांनी सनीचं बोलणं ऐकलं आणि तपासात त्यांना सनीचं जे ड्रायव्हिंग लायसन्स तिथं घटनास्थळी आढळलं होतं, जे पेपर तिथे सापडले होते, त्याच्या अनुषंगानं सुद्धा तपास केला, पण सनी तिथं असण्याचे इतर काही पुरावे घटनास्थळी आढळले नव्हते। त्यामुळे सनीला फसवण्यासाठीच रवींद्रनं त्याचे पेपर आणि आय कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स तिथं फेकलं असावं, हा अंदाज पोलिसांनी त्यावेळेस बांधला आणि सनीला सोडून दिलं। पण या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू होता तेव्हा पोलिसांना एका मुलीचा सेप्टिक टँकमध्ये मृतदेह आढळला। पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी सीसीटीव्हीची मदत घेतली आणि मग पोलीस पोहोचले रवींद्रपर्यंत। पोलिसांनी मग त्याला त्या मुलीचं अपहरण, खून आणि बलात्काराच्या आरोपात अटक केलं। 2015 मधली ही गोष्ट आहे। रवींद्रने या मुलीचं अपहरण केलं, तिच्यावर रेप केला आणि त्यानंतर तिचा गळा चिरला होता। दिल्लीतल्या रोहिणी इथल्या सुखबीर नगर बसस्थानकाजवळ पोलिसांनी रवींद्रच्या मुसक्या आवळल्या आणि त्यानंतर रवींद्रच्या चौकशीत जी माहिती समोर आली त्याने तपास करणारे पोलीस सुद्धा हादरून गेले। रवींद्रला पोलिसांनी खुनाच्या आरोपात पकडलं होतं। पोलीस या प्रकरणात रवींद्रची चौकशी करत होते तेव्हा रवींद्रनेच पोलिसांकडे कबूल केलं की त्याने आतापर्यंत 30 लहान मुलांचे खून केलेत आणि त्या मुलांना मारल्यानंतर त्यांच्या मृतदेहावर रेप केलाय। रेप करण्यात रवींद्रला मजा वाटायची असं त्यानं पोलिसांना सांगितल्याचं आज तकनं केलेल्या एका रिपोर्टमध्ये म्हटलंय। रवींद्रने पोलिसांना सांगितलं की वयाच्या 19व्या वर्षांपासून तो लहान मुलांना शोधून शोधून त्यांचं अपहरण करतो, त्यांना मारतो आणि त्यानंतर त्यांच्या मृतदेहावर रेप करतो। उत्तर प्रदेशातल्या कासगंजमधनं रवींद्र 2008 मध्ये दिल्लीत आला। त्याचे वडील प्लंबिंगचं काम करायचे, त्याची आई आसपासच्या परिसरात घरकाम करायची। दिल्लीत आल्यानंतर रवींद्र नशा करणाऱ्यांच्या संपर्कात आला, दारू पिऊ लागला, नशा करू लागला। नशा करण्यासाठी तो छोट्या मोठ्या चोऱ्या करायचा। दारू पिणाऱ्या रवींद्रला काही दिवसानंतर ड्रग्सचं व्यसन लागलं होतं। थिनर आणि तशा पद्धतीची हलक्या दर्जाचं नशा करण्याचं सामान तो त्यासाठी वापरायचा। त्याच काळात तो पॉर्न व्हिडिओ बघायला लागला। या पॉर्न व्हिडिओ बघून मग लहान मुलांवर तो रेप करायला लागला असं रवींद्रने पोलिसांना त्यांच्या जबाबात सांगितलंय। रवींद्रनेच पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितलं होतं की तो दिवसा मजुरीचं काम करायचा, त्यानंतर घरी येऊन झोपायचा। मग तो राहायच्या त्याच्या आसपासच्या वस्त्यांमध्ये वयानं लहान असलेली मुलगी शोधायचा। मुलगी सापडली नाही तर मग मुलगा शोधायचा। संध्याकाळी 8 ते रात्री 12 वाजेपर्यंत रवींद्र घरी झोपायचा आणि त्यानंतर तो घरातनं बाहेर पडायचा आपलं सावज शोधायला। रात्रीच कुटुंबाबरोबर झोपलेल्या लहान मुलीला किंवा मुलालाही तो त्याची हवस पूर्ण करण्यासाठी उचलायचा। सावजाच्या शोधात अनेकदा रवींद्र 40 किलोमीटरपर्यंतचं अंतर पायी कापायचा आणि मुलांना उचलायचा। काही मुलांना त्याने झोपेतच उचललं होतं, तर काहींना त्याच्याबरोबर येण्यासाठी त्याने चॉकलेट किंवा 10 रुपयांच्या नोटेचं आमिष दाखवलं होतं। त्याच्या जाळ्यात अडकलेल्या मुलांना निर्जन स्थळी नेऊन मारून टाकायचा रवींद्र आणि त्यानंतर त्यांच्या मृतदेहावर रेप करायचा। 2008 मध्ये त्याने एका मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली आणि तो पकडला गेला नाही। त्याच्या विरोधात कुठला पुरावा सापडला नाही किंवा त्याच्यावर कोणाला संशय सुद्धा आला नाही। या सगळ्या घटनेनंतर मग त्याची हिंमत वाढली आणि त्यानंतर तो दररोज असा गुन्हा करायला लागला।
तो नशा केल्यानंतर रात्री बाहेर पडायचा आणि लहान मुलांना सावध करायचा, असं त्यानं पोलिसांच्या जबाबात सांगितलंय. 2014 मध्ये रवींद्रला एकदा पोलिसांनी अटक केलं होतं. 6 वर्षांच्या मुलीच्या अपहरणामध्ये शोषण आणि खुनाचा प्रयत्न करण्याच्या प्रकरणात रवींद्रला त्यावेळेस अटक झाली होती. पण पुराव्याअभावी त्याला त्यानंतर पोलिसांनी सोडलं होतं. 2015 मध्ये आता जेव्हा पोलिसांनी त्याला अटक केलं आणि त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला, त्यावेळी पोलिसांच्या चौकशीत रवींद्रने 2008 ते 2015 या काळात 30 पेक्षा जास्त मुलांना मारल्याचं कबूल केलं, त्यांच्यावर रेप केल्याची माहिती दिली. रवींद्रने कबूल केलं असलं तरी पोलीस अवघ्या 3 प्रकरणातच रवींद्र विरोधात चार्जशीट दाखल करू शकले होते. काही घटनांमध्ये पोलिसांना पुरावे मिळाले होते, काही घटनांमध्ये पुरावे नष्ट झाले होते. रवींद्रने त्याच्या चौकशीत कुटुंबातल्या मुलांनाही त्यानं सावध केल्याचं कबूल केलं होतं. अगदी त्याच्या काकाच्या लहान मुलांचा सुद्धा अशा पद्धतीनं रवींद्रने जीव घेतला होता स्वतःची हवस पूर्ण करण्यासाठी. रवींद्रने ज्या मुलांचं शोषण केलं होतं आणि खून केला होता त्यांची नावंही त्याला लक्षात होती, हे सुद्धा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी काही माध्यमांशी बोलताना सांगितलंय. रवींद्रला जेव्हा कोर्टासमोर हजर केलं तेव्हा त्याने सावध केलेल्या सर्वात लहान पीडितेचं वय हे 2 वर्षांचं, तर जास्त वय किंवा सर्वात जास्त वय असलेल्या पीडितेचं वय हे 12 असल्याचं सांगितलं होतं. रवींद्रच्या चौकशीत त्याने ज्या ठिकाणी लहान मुलांना मारलं होतं अशी 15 ठिकाणं त्यानं पोलिसांना दाखवली सुद्धा होती. 30 मुलांचा जीव घेऊन त्यांच्यावर रेप करणाऱ्या रवींद्रला कोर्टात मात्र जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली. दिल्लीच्या रोहिणी कोर्टानं ही शिक्षा सुनावली. साक्षीदार नसणं, काही प्रकरणात घटनास्थळावर पुरावे आढळले तर काही ठिकाणी पुरावे अजिबातच आढळले नाहीत. तुरुंगात चांगलं वर्तन असणं, यामुळे त्याला फाशीची शिक्षा कोर्टानं सुनावली नाही. पण कोर्टानं या प्रकरणात महत्त्वाची टिप्पणी केली. कोर्टानं म्हटलं की रवींद्रसारखा आरोपी एखाद्या शिकाऱ्यापेक्षा कमी नाही. खरं तर त्याला मृत्यूचीच शिक्षा व्हायला हवी, त्याला जास्तीत जास्त शिक्षा मिळायला हवी, जेणेकरून समाजात एक संदेश जाईल. पण ही रेअरेस्ट ऑफ द रेअर केस नसल्यानं तसं करता येणार नाही. रवींद्रने केलेलं हे कृत्य अमानवी आहे. रवींद्रने केलेल्या या गुन्ह्यांमुळे समाजाचा अंतरात्मा हादरलाय. पुरेसे पुरावे नसल्यानं रवींद्र कुमारला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात येते. पीडित मुलीच्या पायजम्यावरच रवींद्रचा डीएनए सापडला होता, इतरत्र कुठेही रवींद्रचा डीएनए सापडलेला नाही. तसंच साक्षीदार नसल्यानं आणि 3च प्रकरणात कोर्टानं शिक्षा त्यावेळेस रवींद्रला सुनावली. रवींद्रला जन्मठेप सुनावण्यात आल्याचं कोर्टानं निकालात नमूद केलं. रवींद्र सिरियल किलर, सिरियल रेपिस्ट आणि नेफ्रोफिलिया या मानसिक आजाराचा रुग्ण असल्याचं त्यावेळेस कोर्टानं देखील म्हटलं. नेफ्रोफिलिया आजार म्हणजेच मृतांबरोबर संभोग करण्याची विकृती असणं. रवींद्रने केलेले खून हे दिल्ली एनसीआर आणि आसपासच्या भागातल्या गरीब वस्त्यांमधल्या मुलांना सावध करून केले होते. आसपासच्या भागात तो गुन्हा करायचा, पण गरीब वस्त्यांमधली ही प्रकरणं असल्यानं इतकी वर्ष तो लपून राहू शकला असा त्यावेळी अंदाज बांधण्यात आला. तसंच प्रत्येक खून त्यानं वेगवेगळ्या पद्धतीनं केला होता, त्यामुळेही त्याने केलेल्या खुनांमधला धागा पोलिसांच्या लक्षात आला नव्हता. रवींद्रनं एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं होतं की नशा केल्यावरच त्याच्यात कोणीतरी संचारायचं आणि तो अशा पद्धतीचे गुन्हे करायचा. जर त्याला सोडलं असतं तर तसे गुन्हे त्याने पुन्हा पुन्हा केले असते. सिरियल किलर रवींद्र लहान मुलांना मारून त्यांच्या मृतदेहावर रेप करायचा, ही गोष्ट आजही ऐकून अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो.